भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचा खूप मनापासून स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये. तर 26 तारीख बुधवारी या दिवशी आहे चंपाषष्ठी. मला माहिती आहे की तुम्ही रोज आपले जे कुलदैवत आहे मल्हारी खंडोबा ज्यांना आपण म्हणतो त्यांचा तुम्ही मल्हारी सप्तशतीचा पाठ करताय आणि त्यांच्या चरणी जे आहे ते सेवा रुजू करत आहे. जसं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 21 तारखेपासून ते 26 तारखेपर्यंत आपला जे मल्हारी देव आहे त्यांचं षडरात्र असे सुरू आहे. जसे देवीचे नवरात्र असतात तसे आपले जे कुलदैवत आहे त्यांचे षडरात्र असे आहे. आणि मल्हारी जे देव आहे ज्यांना खंडोबा आपण म्हणतो तर महाराष्ट्रातील कित्येक तरी कुळाचे ते कुळदैवत आहे. त्यामुळे आणि खंडोबा आणि महादेव हे एकच अंश अवतार आहे त्यांचा, दोन्ही एकच देव आहेत. तर असेच अनेक कुळांचे जे कुलदैवत आहे असे जे आपले मल्हारी देव आहे त्यांची आपण सेवा करत असतो, त्यांच्या चरणी सेवा रुजू करत असतो. आपल्या कुलदैवत आणि कुलदेवी एक अशी आहे जे की आपल्या कुळांचे संरक्षण करत असतात. आपल्या आयुष्यातले जे काही अडथळे असतील, संपत्तीबाबत असो, आर्थिक व्यवस्था बिघडलेली असेल, पैशाची चणचण असेल किंवा पगार वाढ होत नाही आहे, प्रमोशन होत नाही आहे, नोकरीमध्ये बदली होत नाही आहे किंवा नेहमी आर्थिक चणचण असते, आपलं स्वतःचं घर होत नाही आहे आणि त्यासोबतच इतर जे काही संतती होत नाही आहे त्या सगळ्या सतत आपल्या घरामध्ये आजार असतात. त्या सगळ्यामागचं एकच कारण आहे. अथक प्रयत्न करून सुद्धा जर यश मिळत नसेल तर त्यामागचं एकच कारण असतो आपलं दोष, पितृदोष असो, कुलदेवी कुलदेवतांचा कोप असो. तर त्या कोप आपल्याला जर नाहीशी करायचं आहे तर त्यांचं आपल्याला सेवा करणे गरजेचं आहे. कारण आपले देव जर प्रसन्न असतील तर त्यांचा कोप आपल्याला लागणार नाही, त्यांचा अखंड आशीर्वाद आपल्यावरती नेहमी राहत असतो. तर त्यासाठी रोज आपण 21 ते 26 तारखेपर्यंत जे आहे ते सप्तशतीचा पाठ, जे मल्हारी सप्तशती आहे त्याचा पाठ तर तुम्ही आवर्जून करा. आणि त्यासोबतच चंपाषष्ठी ज्या दिवशी तळी भरली जाते 26 तारखेला, तर त्या दिवशी तळी कशी भरली जाते ते पण आपण पाहूया. पण यामध्ये आपण कुलदेवतांचं जे आहे ते आपण मानसन्मान करत असतो. जसं आईचं मानसन्मान असतं तसं कुलदेवतांचा पण मानसन्मान असतो. तो मानसन्मान कसा करावा तर सर्वात आधी आपल्या कुलदेवतांचा मानसन्मान करण्यासाठी आपण पिवळा जो आहे त्यांना आवडत असतो, जे पिवळे धोतर पाहिजे त्यांना, 1.25 मीटर पिवळा कपडा पाहिजे त्यांना उपरण्यासाठी वगैरे, धोतर आणि शर्ट ज्याला आपण म्हणलं जातो शर्टसाठी, आणि धोतर आणि एक उपरणं असलं तरी चालतो. 1.25 मीटर पिवळा कपडा, एक पिवळे धोतर आणि 108 बेलपत्र आपण वाहत असतो. कारण हे शंकरांचाच अवतार आहे मल्हारी देव, म्हणून आपण 108 बेलपत्र, पिवळा धोतर, 1.25 मीटर पिवळा कपडा, त्यानंतर 5 खोबरच्या वाट्या आपल्याला पाहिजे आणि 1.25 किलो जे आहे ते भंडारा आपल्याला लागत असतो. तर भंडारा लागत असतो, 5 खोबरच्या वाट्या आणि पिवळा फुलांचा हार, जे पिवळे फुलं असतील त्यांचा हार आपल्याला त्यांच्या चरणी अर्पण करायचा आहे. आणि दवणा हे सुद्धा आपल्याला द्यायचं आहे. आणि नैवेद्यामध्ये तसं जर पुरणाचा नैवेद्य असेल, पुरणाची दिवे असतील तर अति सुंदर. आणि त्यासोबतच बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत, लसूणची चटणी आणि त्यासोबत जे आपलं कांदा पात असतो त्या पातीचा कांदा, लिंबू आणि पुरणाचा नैवेद्य जर असेल तर अतिउत्तम आहे. अशा प्रकारचा आपल्याला मानसन्मान आपल्या कुलदेवतांना करायचा आहे. ह्या सगळ्या वस्तू ज्या आहेत ते त्यांना अर्पण करायचं आहे, त्यांना नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यांचा मानसन्मान करायचा आहे. तर आपले कुलदैवत आणि कुलदेवी जर प्रसन्न असले तर आपल्या आयुष्यातले अनेक प्रश्न जे आहेत ते आपोआप सुटत असतात. त्यामुळे आपल्याला त्यांना प्रसन्न करायचं आहे आणि त्यांची जी सेवा आहे ते तर आपल्याला रुजू करायचीच आहे. रोज आपल्या घरामध्ये पूर्ण या 6 दिवसामध्ये आपल्या घरामध्ये 11 मल्हारी सप्तशतीचे पाठ व्हायलाच पाहिजे. 11, 14, 28 जितके असतील, जितकं शक्य आहे तितके तुम्ही पाठ करा.
आणि यासोबतच त्यांचा मान सन्मान करा, जेणेकरून त्यांचा अखंड आशीर्वाद आपल्यावरती आणि आपल्या कुळावरती राहणार आहे. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ त्यांचा मान सन्मान करताना तुम्ही मूळ गावी जसं जेजुरी आहे तिकडे जाऊन सुद्धा तुम्ही मान सन्मान करू शकता, तो अतिच उत्तम असतो. आणि जेव्हा तुम्ही जेजुरीला जाणार आहे त्यावेळेला आपल्या घरामध्ये जो टाक आहे आपल्या कुलदेवतांचा, तो टाक आपण घेऊन जायचं, ज्याला आपण म्हणतो देव भेटीस घेऊन जायला. म्हणजे आपल्या घरातले देव, त्यांचं जे मूळ गाव आहे, जे मूळ देवतांचं स्थान आहे, तिकडे आपल्याला त्यांना भेटण्यासाठी घेऊन जायचं आहे. त्याला म्हणतात देव भेट करण्यासाठी. तर तिकडे आपण घेऊन जाऊ शकतो आणि तिकडे त्यांची पूजा वगैरे करून त्यांचा आशीर्वाद घेऊन परत आपल्याला घेऊन यायचं आहे. म्हणजे आपल्याला घरातलं टाक जाताना तुम्ही जेजुरी केव्हाही जा, तेव्हा तुम्ही जेजुरीला तेव्हा तुमच्या घरातलं टाक आवर्जून घेऊन जात जावा देव भेट करण्यासाठी. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब.